पावसाने वेदर आज खरंच थंड वाटतं आहे आणि बाहेर इतकं फ्रेशनेस आहे की खूपच म्हणजे जो कुबटपणा आपल्याला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या जाणवतो तो आपल्याला बाहेर निघाला की इतकी फ्रेश एअर लाईक जसं की आपण कुठेतरी ग्रीनरीमध्ये आहोत. ग्रीनरीमध्ये असल्यामुळे आपल्याला श्वास कसा एकदम तरोताजा वाटतो तसा वाटतो आणि इतकं 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 छान फील होतं आहे. म्हणजे जसं की असं वाटतं आहे डोक्याचा ताण गेला नाही. फक्त या साध्या पावसामुळे आपला कितीतरी स्ट्रेस कमी होऊन जातो. म्हणून जेव्हाही पाऊस येतो ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा थोडंसा एक राऊंड म्हणजे असं बाहेर यावं, फ्रेशनेस घ्यावं. जी मातीची स्मेल येते, आता मोस्टली तर सिटीमध्ये माती आहेच नाही, सगळे रोड्स झालेले आहे, तरी पण बघितलं तर खूप गारवा आहे आणि खूप फ्रेशनेस आहे. तर या फ्रेशनेसमध्ये आपण बघायला पाहिजे की खूप हे बघा झाड कसं पाणी धुवून टाकलेलं आहे आणि तिकडे पण झाडं आहेत. तर या पद्धतीने खूप मस्त फ्रेशनेस झालेला वेदरमध्ये आणि हा वेदर इतका छान वाटतो. मला खरंच पावसाळा आवडतो माझ्यासाठी. पण जेव्हा मी बाकी लोकांची परिस्थिती बघते लाईक जे लोक पुअर आहेत, ज्यांच्या घरी पाणी गळतं, तर त्या लोकांसाठी वाईट वाटते की यार आपण एन्जॉय करतो. आपल्या घरी पाऊस एक म्हणजे खूप बेनिफिशियल गोष्ट आहे की पाऊस येतो आहे तर आपण गरम गरम भजी करावं, खावं, चाय प्यावं किंवा आपली स्कूटी घ्यावं, बाहेर निघावं, कार घ्यावं, बाहेर घ्यावं, हे आपण करू शकतो. पण कधी कधी ना लेबर लोकांचा विचार येतो की यार ते कसे. म्हणून आहे त्या गोष्टी जो प्राप्त है वही पर्याप्त आहे. देवाने आपल्याला जे दिलेलं आहे ना त्यामध्ये समाधान मानून स्वतःला भाग्यवान समजून प्रत्येक दिवस हा जगायचा असतो. म्हणून जगा, आनंदी राहा, प्रत्येक क्षण एन्जॉय करा, प्रत्येक क्षण. कारण की उद्या काय होईल याची काही वाक्यता नाही आहे. कुणाला शाश्वती नाही आहे की उद्या काय होणार. जस्ट एक मुलगी तिला दुबई मीन्स तिला लंडनला जायचं होतं. आपण मागच्या वेळेस जी गुजरातची एक ॲक्सिडेंट बघितलं, तिला जायचं होतं पण दैवी रूपाने असू दे किंवा तिच्या इंट्युशनने किंवा तिच्या कर्माने तिला ते थांबवलं. तिला हे माहिती नव्हतं की मी त्या फ्लाईटमध्ये बसेल आणि माझा जीव जाणार. अशा कितीतरी फॅमिलीज तिथे होत्या ज्यांना याची अजिबात वाच्यता नव्हती की आमच्यासोबत आता पुढे काय होणार आहे. म्हणून आहे ती गोष्ट मुळात ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपण काही गोष्टी ॲक्सेप्ट नाही करत ना त्या गोष्टीमुळे आपल्याला फक्त वारंवार दुःख होतं. सो ॲक्सेप्ट केल्यानंतर डोक्यावरचा भार निघून जातो आणि खूप हलकं फील होतं आणि आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणून आहे त्या गोष्टी समाधान मानून आनंदी राहायचा प्रयत्न करायचा. धन्यवाद.